हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण शाही बिर्याणी मसाला बघणार आहोत. तर आपण बऱ्याच वेळेस काय करतो, मार्केटमधून बिर्याणी मसाला आणतो, पण आज आपण घरच्या घरी छान असा बिर्याणी मसाला बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 4 चमचे धने, 1 चमचा शहाजिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा लवंग, 1 चमचा मिरी, 2 जायपत्री, 4 तेजपत्ता, अर्धा जायफळ, 3 मोठी विलायची, 15 हिरवी विलायची, 4 चक्री फूल, 3 ते 4 स्टिक दालचिनी आणि 2 सुंठचे असे आपण बारीक खडे घेतलेले आहे. अशा पद्धतीनं चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे. कढई छान तापली की गॅस हा आपल्याला मंद करायचा आहे आणि आपल्याला हा मसाला अत्यंत मंद असा भाजून घ्यायचा आहे. फुल गॅस आपल्याला बिलकुल करायचा नाही. चला आता आपण ह्यात मसाले घालून घेऊया. कढई तापलेली आहे. प्रथम आपण धने, बडीशोप, शहाजिरे आणि तेजपत्ता हे छान गरम करून घेऊया. आपल्याला जास्त मसाला जाळायचा नाही, अगदी मंद आचेवर आपण हा भाजून घेणार आहोत. आपल्याला यासाठी 2 ते 3 मिनिट लागेल. तेजपत्त्याचे आपल्याला अशा पद्धतीनं तुकडे करून घ्यायचे आहे, म्हणजे हे सहज भाजल्या जातात. भाजून झालेला आहे. आता आपण हे एका ताटामध्ये थंड करायला ठेवूया. आता आपल्याला राहिलेला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण दालचिनीचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला मिक्सरला बारीक करायला त्रास होणार नाही, नाहीतर याने आपलं पातळ तुटू शकतं. आता सर्व मसाले आपण यामध्ये घालून घेऊया. सुंठ देखील मी बारीक करून घेतलेली आहे. आता आपल्याला सर्व एकत्रच मसाले भाजून घ्यायचे आहे. विलायची, हिरवी विलायची, सर्व मसाले मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. सर्व मसाले भाजून झालेले आहे. आता आपण हे थंड करून घेऊया आणि 5 मिनिटांनी आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. चला आता आपण हे एका ताटामध्ये सर्व मसाले काढून घेणार आहोत. आपल्याला गरम असतानाच हा मसाला काढायचा नाही, तर तो ओला होतो, त्यामध्ये गरम वाफ दाबल्या जाते. तर आपल्याला थंड करून त्यानंतरच हा मसाला काढून घ्यायचा आहे. बिर्याणी मसाला आपण मिक्सरमध्ये फिरून घेतला. बघा, खूपच छान मसाला तयार झालेला आहे. आपल्याला हा थोडा जाडसरच बनवायचा आहे, जास्त बारीक करायचा नाही. चला आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया. खूपच सुवास सुटलेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. इथे मी बॅडगी मिरची घेतलेली आहे, ही 1 चमचा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद, लवंग, मिरे आणि तेजपत्ता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तेजपत्ता हा आपण भाजून घेतलेला आहे. याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. चला तर मैत्रिणींनो, आपला बिर्याणी मसाला तयार झालेला आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं बिर्याणी मसाला नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.